पण आमच्या भगिनी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागे असतात. कशासाठी? त्यांना फक्त पाणी हवं आहे आणि पाणी द्याल तर तुम्ही फार आमच्यावर मेहरबानी होणार आहे. एवढीच रिक्वेस्ट आहे की ॲटलिस्ट 100-100 फुटाच्या याच्यावर एक कॅमेरे तरी बसवले जावे, जेणेकरून आपल्या महिला म्हणा की आपल्या मुली म्हणा, मुलं हे सगळे सुरक्षित की महिला सुरक्षेचा प्रश्न या भागात असतो. हो, दादर प्रभादेवीमध्ये बऱ्याच ठिकाणी SRA झाले आहे. त्या SRAमध्ये बरेचसे घोटाळे झाले आहेत. बऱ्याचशा लोकांना अजून त्या रहिवाशांना घरं नाही मिळाले. SRA आणि धारावी पुनर्विकासाकडे प्राधान्याने खासदारांनी लक्ष घातलं पाहिजे. लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई हे विजयी झाले. आता या नवीन खासदारांकडनं नेमक्या काय अपेक्षा आहेत? आपल्यासोबत दादरमधील राहणारे रहिवासी आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. अनिल देसाई यांना निवडून दिलेलं आहे. आता नव्या खासदारांकडनं काय अपेक्षा आहेत? कोणते प्रश्न आहेत ते तातडीनं मार्गी लावले पाहिजे खासदारांनी? सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न धारावीचा पुनर्विकास. धारावीचा पुनर्विकास हा चांगल्या रीतीने त्या लोकांना तिथेच घरं व्यवस्थित चांगल्या प्रकारे देऊन चांगल्या प्रकारे करण्यात आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, दादर प्रभादेवीमध्ये बऱ्याच ठिकाणी SRA झाले आहे. त्या SRAमध्ये बरेचसे घोटाळे झाले आहेत. बऱ्याचशा लोकांना अजून त्या रहिवाशांना घरं नाही मिळाली आहेत. नको त्यांना घरं मिळाली आहेत. जे रहिवासी प्रॉपर आहेत त्यांना घरं नाही मिळाले. त्यांची व्यवस्थित चौकशी करून ते प्रकल्प अदानीकडून पुनर्विकास केला जातो, त्याला शिवसेना ठाकरे गटांनी विरोध केला होता. आता खासदार त्यांचे आहे. नाही, अदानीकडून तसा होणारच नाही, तो करायलाच नाही पाहिजे अदानीने. कारण अदानी हा गरिबांसाठी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी आता जे ई मीटर लावलेत, ई मीटरचं चालू आहे, लावले नाहीत, पण त्याला पण रहिवाशांचा विरोध आहे आणि ते त्यांच्या परमिशनशिवाय लावण्यात नाही आले. SRA आणि धारावी पुनर्विकास, SRA आणि धारावी पुनर्विकासाकडे प्राधान्याने खासदारांनी लक्ष घातलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? दादरमध्ये तुम्ही राहता. दादरमध्ये एक तर ट्रॅफिकचा फारच प्रॉब्लेम होतो. एक तर टिळक ब्रिजवर ट्रॅफिक नेहमी जाम असतं. ते अर्धा-पाऊण तास त्या रोड क्रॉसिंग म्हणजे ब्रिज क्रॉसिंगमध्ये, त्यामुळे दादरमध्ये ट्रॅफिकचा एक ते सॉल्व्ह झालं पाहिजे. कंप्लीट दादर शिवाजी पार्क रेल्वेशी रेल्वेशी चर्चा करून तो ब्रिज मोठा करता येईल असं बघायला पाहिजे. तरच ते कोंडीवर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. तुमचं काही? दादरमध्ये सुशिक्षित उशुभ्रू लोक राहतात. आणि आता कसं, दादर सेंटर जंक्शन असल्यामुळे दादरमध्ये लोकवस्ती जास्त आहे. त्यामुळे हा एक या साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ट्रॅफिकचा मुद्दा तर आहेच. मोटर कितीही होऊ दे, पण ते कधी ज्यावेळी सुरळीत होईल त्यावेळेस त्या वाहतूक कोंडीवरून आपल्याला काय परिणाम होतो ते समजेल. माझा दुसरा असा एक प्रश्न आहे की या मुंबईच्या जडणघडणीत कित्येक लोकांचा हातभार आहे. त्यापैकी एक भंडारी समाजाचे नेते भागोजी शेटकीर यांनी त्यावेळेला आपल्या मयत लोकांचे प्रेत उघड्यावर जाळायचे आणि त्यांना मग कुत्रे वगैरे येईल आणि ते न जळलेली प्रेत ते एक कुत्रे लांडगे करायचे. तर ते भागोजींनी ते बघितलं आणि त्यांनी शासनाला त्यावेळेला 9 एकर म्हणजे आताच्या ते अब्जावधी रुपयाची जागा ती शासनाला दिली. तर अशा ह्या दादर चौपाटी लगत म्हणजे साधारण महापौर बंगला ते चैत्यभूमीपर्यंत. तर असा हा महापुरुष, पण ज्यांनी खरोखर समाजाला दिलेले दातृत्व, त्यांचं कर्तृत्व महान आहे. आणि अशा लोकांचं स्मारक की त्यांचं स्मारक झाल्यामुळे त्यांचा इतिहास लोकांना कळलेला, त्याच्या स्मारक त्याच्या हे घेऊन नवीन पिढी घडेल की बाबा आपण काही समाजासाठी करू शकतो. तर त्यांचं काय स्मारक व्हावं. तुमचं काय? शिवाजी पार्कमध्ये ओपनमध्ये आता जी धुळीचा वगैरे आहे तो आणि इश्यू तर आहेच आहे, तो अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेलाच नाही आहे. खूप लोकांना त्रास होतोय. लोक दारं खिडक्या बंद करून आतमध्ये राहतात. आधीच्या खासदारांनी बैठका घेतल्या होत्या. बैठक ते त्याचा इश्यू आम्ही करू करून काही सॉल्व्ह झालेला नाही आहे. तो म्हणतो आम्ही करतोय, फक्त शोबाजी करतात, नंतर घरं बनतात, नंतर बंद होतात आणि गप्पा बसतात. माती ऍक्च्युली जी माती येते, जी धूळ येते आपल्याला, तो सॉल्व्ह करायला हानिकारक आहे, सर्वांना माहिती आहे. पण अजूनपर्यंत कोणीही लक्ष देत नाहीये तिथे. या खासदारांनी लक्ष द्यावं, याकडे खूप लक्ष द्यावं, तातडीने लक्ष द्यावं त्याच्यात. थँक्यू. दक्षिण मध्य मुंबईमध्ये मी सध्या आहे आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना या सर्व जनतेने निवडून दिलेलं आहे. आणि
नव्या खासदारांबद्दल काय अपेक्षा नागरिकांच्या आहेत आपण जाणून घेणार आहोत. कोणते प्रश्न हे मार्गी लागले पाहिजे. प्रतीक्षानगरमधील रहिवासी आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं, खासदारांनी नेमकं कोणत्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे आणि निवडून देताना तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर निवडून दिले, काय अपेक्षा आहेत खासदारांकडून? नमस्कार, मी रोहन घाणेकर. या प्रतीक्षानगरमध्ये अनेक वर्ष राहतोय आणि माझा मुद्दा असा आहे, काय काम करतो? मी नोकरी करतो बजाज फायनान्समध्ये. आणि सध्या माझा मुद्दा असा आहे की या जे ट्रान्झे स्कॅम झालेले आहेत, 7 माळ्याचे 4 माळ्याचे आहेत, प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन जगतोय सध्या. कारण जमिनीपासून त्या इमारती वरती यायला लागल्यात आणि पुढील भाग तो जमिनीमध्ये खचतोय. तर त्याच्यावर काहीतरी कायमचा तोडगा झाला पाहिजे. कारण अशा अनेक बिल्डिंग येतात. खास करून मी जो स्वतः राहतोय तिकडे दर 15 दिवसांनी शिर्केचे अधिकारी येतात आणि बघून जातात आणि काम चालू आहे. 15 दिवसांनी प्रत्येक रूममध्ये कोणाची भिंतीचे क्रॉस झाले, कोणाच्या जमिनी आहेत, घरामधल्या जमिनी आहेत ते स्लोप बिल्डिंग आहेत साधारणपणे. आता माझ्या आजूबाजूच्या 2-3 बिल्डिंग आहेत आणि बऱ्याचशा अशा 7 माळ्याच्याही बिल्डिंग आहेत का त्यांचंही असंच चाललंय की इमारतीवरती येतात आणि बाजूची जमीन ही खाली धसत चाललेली आहे. सर, याच्यावर काहीतरी तोडगा झाला पाहिजे. ही विनंती आहे खासदार साहेबांना की याच्यावर काहीतरी तोडगा काढावा. तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव पांडुरंग जेम्स आहे. मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून. काय खासदारांकडून अपेक्षा आहे? खासदार हा सर्वप्रथम कर्तव्यदक्ष, लक्षवेधक, ज्ञानसूर्य आहे. जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. पहिल्या टर्ममध्येच ते विजय झालेले आहेत. म्हणजे तुमच्या कार्यात काय पोचपावती ती आम्हाला माहिती नाही, पण जनतेने तुम्हाला साथ दिली. आता तुम्ही जनतेला साथ द्या. आता आमचे भाऊ पाण्याचा विषय मांडणार आहेत, पण आमच्या भगिनी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागे असतात. कशासाठी? त्यांना फक्त पाणी हवं आहे. आणि पाणी द्याल तर तुम्ही फार आमच्यावर मेहरबानी होणार आहे. माझ्या संदर्भात जास्त ते बोलतीलच, पण इथे दुसरी व्यथा आहे ती वाहतूक कोंडी. ही वाहतूक कोंडी जी निर्माण झालेली आहे ती यशस्वीरित्या पार पाडा. तुम्ही त्यांना हलवा इकडून, जेणेकरून. कशामुळे होती काय? जो तो येतो आपली गाडी बिल्डिंग तुझी माझी गाडी, पण लोकांची समज होते. बाहेरचे लोक पण येतात, ड्रायव्हर आहेत कोण. गाडीचं म्हणणं आहे की वाहतूक कोंडीवर परिणाम म्हणजे झालाच पाहिजे. शाळकर 2 ॲक्सिडेंट झालेले आहेत तिकडे. 2 ॲक्सिडेंट. वाळी कोण आहे, बिचारे गेले ते. पण ही उचललीच पाहिजे. म्हणजे तुम्ही ट्रॉफिक जी जाम होते याला कारण हे आहे. इथे समाजसेवक माझे नगरसेवक बसलेले आहेत, याही बी प्रयत्न केलेले आहेत. रामदास कांबळेने प्रयत्न केले, पण त्याला यश तर द्या. वाहतूक कोंडी मोठा प्रॉब्लेम आहे. वाहतूक कोंडी म्हणजे हे रस्ते फार लहान आहेत. त्याच वेळेला आम्ही विस्तारित करा म्हणून सांगितलं होतं. आता काय मागणी राहील खासदारांकडे? खासदारांकडे आता मागण्या काय, जे आता बिल्डिंग उभ्या राहिल्यात त्या पाडा आणि परत उभ्या करा आणि रस्ते मोठे करा. हा एकच मार्ग आहे, दुसरा काही मार्ग नाही आहे. आणि ते खासदार करू शकत नाहीत. बरं, रिडेव्हलपमेंट बोर्ड आपला आहे ते काय त्या ठिकाणी लक्ष देत नाही. त्यावर पर्याय निघाला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तुझं नाव सांगशील आणि तू काय काम? मी सिद्धेश कवटकर. मी ड्रॉइंग टीचर आहे शाळेमध्ये. तर मी कला शिक्षक म्हणून सांगू इच्छितो की मी विनाअनुदानित शाळेमध्ये आहे. तर अनुदानित शाळेमध्ये जसं 7 पे कमिशन लागलं आहे, तसंच निमशासकीय लोकांना म्हणजे ज्या शासकीय नाही आहेत त्या विनाअनुदानित शाळांना पण 7 पे लागला पाहिजे. कारण दोन्ही शाळांमध्ये तेवढीच मेहनत घेतली जाते, तेवढ्याच निकषाने शिक्षक लोक काम करत आहेत. तर त्या दोघांनाही त्याच 7 पेवर धर्तीवर घेतलं जावं. तसंच तरुणांचा एक आता पेपरफुटीचा प्रश्न खूप झाला आहे. पेपरफुटीचा प्रश्न तो आता खूप गाजतोय. तर त्याच्यावर थोडं फोकस करावा, त्या स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावा. कारण विद्यार्थी खासदारांनी आणि देशांनी पुढाकार घ्यावा ही इच्छा आहे. तसंच आमच्या प्रतिशहरमधील आता ट्रान्झिट स्कॅममध्ये खूप साऱ्या बिल्डिंग्स होत झाल्या, T लाईनच्या आणि 7 मधली. तर किंवा आपल्या यमाजी तिकडे भाडेकरू लोकांना रस्त्यावर वाहणी लागत आहेत, 4 व्हीलर 2 व्हीलर्स. त्यामुळे काय होत आहे, सगळ्या ठिकाणी ह्या 2 व्हीलर्स 4 व्हीलरच्या वाहनांमुळे काय होतं, रस्ते अरुंद असल्यामुळे पार्किंगची समस्या खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे बस रूटला आणि ट्रक टेम्पो धावताना खूप मोठ्या समस्या अडचणी येत आहे. आणि या समस्येवर सर्वात मोठी दखल घेतली पाहिजे, कारण येथे समस्या वाढत चाललेली आहे. या समस्येमुळे अनेक लोकांना ट्रॅव्हलिंग करताना पण खासदारांनी यावर लवकरात लवकर लक्ष द्यावं. खूप मोठी समस्या आहे. नमस्कार, माझं नाव सिद्धेश रत्नमाला मदन. मुंबईतील महाराष्ट्रातील विविध संस्था संघटनेशी जोडलो आहे. संविधान या विषयात प्रामुख्याने काम करतो. खासदारांकडनं काय अपेक्षा आहे? तर प्रथमतः तर की
मी एक मुंबईचा नागरिक असल्याने महाराष्ट्रात जन्मल्याने की मराठीला अभिजात दर्जा मिळाला हवा. म्हणजे आपण ऐकतो आधीचे पुढाकार घ्यावा. हां, म्हणजे आधीचे जे खासदार आहेत किंवा त्यांनी मांडले की रिपोर्ट सादर झाले, रंगनाथ पठारे असेल समितीतर्फे, तर ते पोहोचले. पण ते येणार तर प्रश्न मांडले गेले पाहिजेत. त्याचसोबत आपल्या ह्या विभागामध्ये किंवा या मुंबईमध्ये तरुणही खूप आहे ज्यांना स्पर्धा परीक्षा करायच्यात. पण स्पर्धा परीक्षा असो की CA असो कोणी, पण सामान्य नागरिकांसाठी आता तुम्ही जसं ट्रॅफिकचं ऐकलं, पण इथं अभ्यास करायला किंवा घरातल्या एवढ्या गर्दीमध्ये नाही करतात. तर एक चांगलं ग्रंथालय अभ्यासिका ही उपाययोजना असाव्यात दक्षिण मध्य मुंबईमध्ये. येस. तुम्ही काय करता, काय नाव आहे? माझं नाव तेजश्री काळे. मी एक रिटायर्ड टीचर आहे. आता सध्या आपल्या प्रतीक्षानगरमध्ये क्लासेस चालवते. तर माझं खासदार सरांकडनं एवढंच एक रिक्वेस्ट असेल की ज्या मुली आहेत आपल्या, समजा 10वी 9वी 10वी 11वी 12वीच्या, काही अभ्यासासाठी त्यांना क्लासेसला जावं लागतं, रात्री घरी यायला उशीर होतो. तर घरी यायला उशीर होताना त्यांना रस्त्याने बऱ्याच ठिकाणी छेडछाड केली जाते. तर ह्या भागात होतंय. मी स्वतः माझ्या गेल्या वर्षी 10वीच्या मुलीबरोबर हा प्रॉब्लेम झाला. आम्ही जवळजवळ 2-3 महिने तो फेस करत होतो. पोलिसांकडे कंप्लेंट केली. पोलिसांना योग्य ते कॅमेरा फुटेज न मिळाल्यामुळे त्यांना त्याच्यावर ॲक्शन घेता नाही आली. आता मला एवढीच रिक्वेस्ट आहे की ॲटलिस्ट 100 फुटाच्या याच्यावर एक कॅमेरे तरी बसवले जावे, जेणेकरून आपल्या महिला म्हणा, आपल्या मुली म्हणा, मुलं हे सगळे सुरक्षित राहतील. महिला सुरक्षेचा प्रश्न या भागात जास्त आहे. हो, आहे. आणखी काही जणी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आधी तुम्ही सांगा. मी दर्शन मदन पेडणेकर, सिव्हिल ड्रॉसमन आहे मी. तर मी 61 ते 67 या बिल्डिंगमधून या इथे प्रतीक्षानगरमध्ये. तर आमच्या इथे आज गेले 2.5 वर्ष झालं पाण्याचा भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे. पाण्याचा जो येण्याचा जो टायमिंग आहे तो रात्री कमी असतो. तर या संदर्भात आम्ही माननीय नगरसेवक रामदास कांबळे यांच्यासोबत BMCकडे गेलो होतो. त्यांनी मीटिंग्स घेतल्या, पण त्याच्यावर योग्य तो तोडगा निघत नाही आहे त्याच्यावरून. म्हणजे तुम्ही पाणी भरता? येस रात्री भरतो. आज आमच्या या वृद्ध महिला आहेत, त्यांना आजारी पडायची वेळ आली आहे, पण त्यावर काहीच दखल खासदारांनी काहीतरी करायलाच हवं याच्यावर. आमची म्हणजे तीच अपेक्षा आहे. हेच म्हणणं आहे. आम्ही आता हैराण झालो, अक्षरशः रणकुटीला आलो आहोत. कारण 3 ते रात्री 2:30 वाजता एवढं पाणी बारीक येते, बोटा एवढं, त्याच्यामध्ये भरून आम्ही 4 वाजेपर्यंत जागी असतो. 4 वाजेपर्यंत. 4च्या नंतर आम्ही झोपणार. एक तर माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन होऊन पण मी 4 मीटिंग अटेंड केली. हेच प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे. खासदारांकडे हेच मागणं आहे की आमच्यासाठी त्यांनी महिलांसाठी काहीतरी करावं. आम्ही तुम्हाला निवडून दिलंय ना, पहिल्याच टायमाला निवडून दिलंय, काहीतरी आशेने दिलंय, मग त्यासाठी त्यांनी आम्हाला आधीच्या लोकांकडे विचारलं होतं, आधीच्या लोकांकडे केलं होतं. आधीचे जे नगरसेवक हे आले होते, खासदार आले, त्यांनी एकदा पण आमची मीटिंग घेतली ना, एकदा पण या कॅम्पात आलेले नाहीयेत. राहुल शेवाळेने एकदा फक्त तोंड पण आम्हाला दाखवलेलं. तुमचं म्हणणं की अनिल देसाईने आमच्यासाठी करायलाच पाहिजे. त्यामुळे आपण बघितलं आमचा बस. त्यामुळे आपण बघितलं प्रत्येकाचे एक वेगळे प्रश्न आहेत आणि खासदार जे नव्याने निवडून दिलेले आहेत त्यांनी तातडीनं ही कामं करावीत, जेणेकरून त्यांचे जे म्हणणं आहे की अनेक समस्या आहेत, मग त्यामध्ये महिला सुरक्षा असेल, त्यासोबत वृद्धांचे काही प्रश्न आहेत, आणखी काही महिला आहेत. तुमचं काय? नमस्कार, माझं नाव केटी ज्ञानेश मंत्री. मी इथे प्रतीक्षानगरमध्ये म्हणजे बॉर्न झाल्यापासून इथेच वाढलेली आहे. तर भरपूर समस्या आहेत, जशा वॉटर लॉगिंग होतं पावसाळ्यात, तर ते वॉटर लॉगिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी. आय एम व्हेरी सॉरी. आणि त्यानंतर आता ॲज अ प्रोफेशनल मी टीचर आहे, तर मी प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवते. तर प्रायव्हेट स्कूलकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्यावं, कारण का आम्ही सुद्धा तेवढंच जोडीचं काम करतो. जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत, जसं स्कूल गव्हर्नमेंट एड आता बंद झाली आहे, तर ती एड मिळू दे आमच्या प्रायव्हेट स्कूल्सला. प्लस पेन्शन आहेत, ते पेन्शन सेवा सुरू होऊ दे. प्लस जसं मान्यता प्राप्त असतं, ते मान्यता आम्हाला मिळाली पाहिजे. हे सगळे प्रश्न त्यांनी सॉल्व्ह करावेत. त्यामुळे खासदारांना अनेक प्रश्न या सगळ्यांनी विचारलेले आहेत आणि या प्रश्नांवर उत्तरं खरं तर मिळणं अपेक्षित आहे आणि कामातनं हे उत्तर खासदारांनी द्यावं अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे. कॅमेरामन विनय राजभर समी वेदांतने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.